नीट 2026चा आत्ताच पेपर झाला. माझ्यासोबत प्रणिती आहे, तिने आत्ताच पेपर देऊन आला. प्रणिती, आरसीसी मॉक मधून आरसी टेस्टिंग क्वेश्चन आले, त्याच्या बाहेर क्वेश्चन आला समोर आलेलं लातूरचं नाव, विशेषतः आरसीसी क्लासेस आणि संचालक शिवराज मोटेगावकर यांच्यामुळे हे प्रकरण आता राष्ट्रीय स्तरावर पोहोचलं आहे. आपल्या मॉक पेश लाखो विद्यार्थी, पालक, कोचिंग इंडस्ट्री आणि राजकारण या सगळ्यांच्या केंद्रस्थानी आता प्रश्न निर्माण झालेला आहे की नीटचा पेपर खरंच लीक झाला आणि तो मोटेगावकरांनी लीक केला का? कारण नीट परीक्षा झाल्यानंतर सुरुवातीला सर्व काही सामान्य वाटत होतं. विद्यार्थी पेपर अॅनालाइज करत होते, कट ऑफबद्दल चर्चा सुरू होती आणि यूट्यूबवर एक्झाम रिव्ह्यूज येत होते. पण काही दिवसांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला. त्या व्हिडिओमुळेच आरसीसीचं नाव म्हणजे शिवराज मोटेगावकरांचं नाव समोर आलं. कारण या व्हिडिओमध्ये शिवराज मोटेगावकर विद्यार्थ्यांशी बोलताना दिसत होते. काही विद्यार्थी असंही सांगत होते की सरांनी सांगितलेले प्रश्न आले असं म्हणताना व्हिडिओमध्ये दिसत होते. सुरुवातीला लोकांनी याकडे कोचिंग क्लासच्या जाहिरातीसारखं पाहिलं, कारण भारतात जवळपास प्रत्येक कोचिंग इन्स्टिट्यूट परीक्षा झाल्यानंतर आमच्या नोट्समधूनच प्रश्न आले होते असा दावा करतात. पण या प्रकरणात संशय वाढला, कारण सोशल मीडियावर नीटच्या रसायनशास्त्र प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न आणि आरसीसीच्या मटेरियलमधील प्रश्न अलेजली जुळत असल्याचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते. यानंतर काही पालक आणि विद्यार्थ्यांनी प्रश्न उपस्थित केले की रिपोर्ट्सनुसार आरसीसीच्या मॉक टेस्ट आणि अनेक प्रश्न ॲक्च्युअल नीट पेपरशी जुळत असल्याची तक्रार करण्यात आली. हळूहळू हा विषय महाराष्ट्रापुरता मर्यादित राहिला नाही, तर नॅशनल लेवलवर चर्चेचा विषय ठरला. विद्यार्थ्यांमध्ये संताप वाढत गेला. नीट ही परीक्षा नाही, तर लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी जोडलेली परीक्षा आहे. एखादा विद्यार्थी 2-2 वर्ष तयारी करतो, ड्रॉप घेतो, मानसिक तणाव सहन करतो आणि अशावेळी पेपर लीकचे आरोप समोर आल्यामुळे संपूर्ण सिस्टमवरचाच विश्वास डळमळीत होतो. यानंतर प्रकरण CBIकडे सोपवण्यात आलं. CBIने लातूरमध्ये मोठ्या प्रमाणात तपास सुरू केला. आरसीसीशी संबंधित सगळ्या ठिकाणावर सर्चेस करण्यात आले. मोबाईल फोन, लॅपटॉप तसेच डिजिटल उपकरणं आणि डॉक्युमेंट्स तपासण्यात आले. रिपोर्ट्सनुसार अनेक लोकांची चौकशी करण्यात आली. तपास जसजसा पुढे गेला तसतसं मोटेगावकर यांचं नाव अधिक गंभीरपणे समोर येऊ लागलं. CBIच्या आरोपानुसार ते कथित पेपर लीक नेटवर्कशी संबंधित असल्याचा दावा व्यक्त करण्यात आला. काही रिपोर्ट्समध्ये असाही दावा करण्यात आला की कथित लीक मटेरियल त्यांच्या मोबाईलमध्ये आढळून आलं. तसेच काही प्रश्न परीक्षा होण्यापूर्वीच सर्क्युलेट करण्यात आल्याचा तपास यंत्रणांना संशय आहे. मात्र इथे महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सर्व आरोप आहेत आणि अजून न्यायालयात अंतिम दोष सिद्ध व्हायचा आहे. या तपासात आणखी एक नाव समोर आलं आणि ते म्हणजे PV कुलकर्णी. रिपोर्ट्सनुसार ते निवृत्त रसायनशास्त्राचे प्राध्यापक होते आणि प्रश्न संचाशी संबंधित शैक्षणिक नेटवर्कशी त्यांचा संबंध असल्याचा दावा तपास यंत्रणा करतात. तपास आता या दिशेने सुरू आहे की प्रश्न नेमके कुठून आले, कोणत्या स्तरावर लीक झाले आणि ते कोचिंग नेटवर्कपर्यंत कसे पोहोचले. कारण कुलकर्णी आणि मोटेगावकर यांच्यातील कथित संबंधाचाही तपास सुरू असल्याचं सांगितलं जाते. या प्रकरणामुळे लातूरच्या कोचिंग इंडस्ट्रीवर देखील मोठी चर्चा सुरू झाली आहे. कारण लातूर हे अनेक वर्षांपासून नीट JEE प्रिपरेशनसाठी प्रसिद्ध आहे. हजारो विद्यार्थी दरवर्षी इथे येतात. मोठमोठे कोचिंग इन्स्टिट्यूट, हॉस्टेल, टेस्ट सिरीज, ऑनलाईन बॅचेस, क्रॅश कोर्स, यामुळे इथे पूर्ण एज्युकेशन इकोसिस्टम तयार झाला आहे. RCC ही त्यातील एक मोठी संस्था मानली जात होती. त्यामुळे या प्रकरणात RCCचं नाव समोर आल्यानंतर महाराष्ट्राला मोठा धक्का बसला. सोशल मीडियावर या प्रकरणामुळे प्रचंड रिॲक्शन दिसून येत आहे. काही लोकांनी नीट एक्झामिनेशनसाठी मागणी केली आहे, तर काही पुन्हा परीक्षा घेण्यास विरोध करत आहेत. अनेक विद्यार्थी मानसिकदृष्ट्या पूर्णपणे थकलेले आहेत. काही ठिकाणी प्रोटेस्ट झाले, कोचिंग इन्स्टिट्यूट विरोधात घोषणाबाजी झाली आणि विद्यार्थ्यांमध्ये संताप वाढला. आता या प्रकरणात आर्थिक व्यवहाराचाही अँगल चर्चेत आलेला आहे. त्यामुळे एन्फोर्समेंट डायरेक्टरेट
म्हणजेच ईडीची देखील चर्चा सुरू आहे. जर तपासादरम्यान इल्लीगल मनी ट्रान्झॅक्शन, कॅश डिलिंग, पेपर ॲक्सेससाठी पैसे घेतल्याचे पुरावे किंवा मनी लॉन्ड्रिंग संबंधित माहिती समोर आली तर ईडी या प्रकरणात एंट्री करू शकते. मात्र सध्या ईडीकडून कोणताही अंतिम कारवाईचा संदेश आलेला नाही. या संपूर्ण प्रकरणाने भारतातील स्पर्धा परीक्षा व्यवस्थेवर मोठा प्रश्न निर्माण केला आहे. एक्झाम सिक्युरिटी खरंच सुरक्षित आहे का? कोचिंग इंडस्ट्रीचा प्रभाव किती वाढला आहे? होनेस्ट विद्यार्थ्यांच्या मेहनतीचं संरक्षण कोण करणार? हे प्रश्न आता लाखो विद्यार्थी आणि पालक विचारत आहेत. सध्या तपास सुरू आहे. CBI पुढे आणखी खुलासे करू शकते. मोटेगावकर सरांच्या क्लासेसबद्दल तुमचं मत कमेंट्स बॉक्समध्ये जरूर कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.